चेंबूरमध्ये झाड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमध्ये कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड झालाय। स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। कंत्राटदाराला 5 लाख, सल्लागाराला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। चेंबूरमधील डायमंड गार्डन जवळ स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी कंत्राटदार आणि तांत्रिक सल्लागारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय। तपास समितीच्या अहवालानुसार महापालिकेनं कंत्राटदारावर 5 लाख रुपये तर सल्लागारावर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी वृक्ष संरक्षणाला पायाभूत प्रकल्पांचा अनिवार्य भाग करण्यासह अनेक शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सविस्तर तपशील देतील शिल्पा। विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातल्या चेंबूर भागामध्ये स्कूल बसवर पिंपळाचं झाड कोसळून दुर्घटना घडलेली आणि ह्या दुर्घटनेमध्ये 11 वर्षीय जो विहान होता त्याचा मृत्यू झाला होता आणि या घटनेचा जो तपास अहवाल आहे तो आता समोर आलेला आहे। दुर्घटनेत जो कंत्राटदार आणि सल्लागाराचा निष्काळजीपणा आहे तो देखील उघड झालेला आहे। विशेष म्हणजे महापालिकेकडून 7 लाखाचा दंड देखील आकारण्यात आलेला आहे। आपण जर पूर्वी पाहिलं तर मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील निर्देश दिले होते आणि आता देखील आयुक्तांनी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत। मात्र जो कंत्राटदार आहे त्याला 5 लाख रुपयाचा दंड आणि विशेष म्हणजे या कंत्राटदाराला 5 लाख रुपयाचा दंड आकारून कामाचे तांत्रिक पर्यवेक्षक असल्याचं ह्या अहवालामध्ये देखील म्हटलेलं आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रस्ते विभागाने कंत्राटदाराला झाडाजवळ खोदकाम करताना देखील विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी असे निर्देश दिले होते की झाडांजवळ कुठल्याही प्रकारचं खोदकाम करू नका, जर खोदकाम केलं तर कारवाई केली जाईल। मात्र पहिल्याच पावसाळ्यामध्ये चेंबूरची अशी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत एका बालकाला आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली पाहायला मिळते। मात्र हा जो दंड आकारलेला आहे तो देखील अगदी कमी आकारल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे विहानचा झालेला मृत्यू आणि मुंबई महानगरपालिकेकडून जो आता हा अहवाल समोर आलेला आहे आणि अहवालदाराला तो कंत्राटदाराला जो दंड आकारलेला आहे त्या दंडाची रक्कम पाहता मुंबई महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये जे कंत्राटदार असतील किंवा अशा काही दुर्घटना घडल्यावर नेमक्या काय कारवाई करते किंवा कशा प्रकारची खबरदारी घेते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असलं। धन्यवाद शिल्पा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।